153 वर्षापासून अबाधित असलेल्या कल्याण येथील सार्वजनिक वाचनालयातर्फे प्रथमच पुरस्कार जाहीर करण्यात आले होते। यामध्ये रत्नागिरीतील दापोली येथील साहित्यिक इक्बाल मुकादम यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। महाराष्ट्रातील प्रसिद्ध कल्याण येथील 153 वर्षे अबाधित असलेल्या सार्वजनिक वाचनालयातर्फे प्रथमच देण्यात आलेल्या कथा साहित्यिक पुरस्कार दापोलीचे कोलथरे येथील साहित्यिक इक्बाल शर्फ मुकादम यांना डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला। सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मॅजेस्टिक बुक कंपनीचे सर्वेसर्वा श्री अशोक कोठावडे उपस्थित होते। वाचनालयाचे विद्यमान अध्यक्ष राजीव जोशी यांनी प्रास्ताविक केले। तसेच प्राध्यापक सोहनी आणि प्राध्यापक आरेकर यांनी झेरॉक्स आणि एक अपूर्ण रचना या दोन्ही पुरस्कारितासाठी कथा संग्रह विषयाचे आपले विचार व्यक्त केले। चौकटी बाहेरचा विचार आज वाचकाला भोवतो। आर्थिकदृष्ट्या असे पुस्तक प्रकाशित आणि वितरित करण्यास योग्य ठरतात, असं मान्यवरांनी सांगितले। घेऊन नाव फुटकी दर्या फिरून आलो, निवादळामध्येही नाही कधी बुडालो। कल्याण सार्वजनिक वाचनालयाच्या तर्फे या वर्षीचा प्रथमच कथा पुरस्कार माझ्या कथा संग्रहास एक अपूर्ण रचना या पुस्तकास देण्यात आला। मला खरंच आनंद झाला। एक योगायोग या पुस्तकाविषयी असावा की हे पुस्तक 5 नोव्हेंबर 2015 रोजी दाभोळला प्रकाशित झालं डॉक्टर एम बी लुकतुके यांच्या हस्ते, आणि त्याच तारखेला 5 नोव्हेंबर 2016 रोजी या पुस्तकास पुरस्कार मिळाला आणि तो डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते मिळावा। येथे काहीतरी ईश्वरी योग असावा असं मला वाटतं। धन्यवाद। संमेलनाचे अध्यक्ष आणि प्रमुख अतिथी वैचारिक भाष्य पूर्ण होताच कार्यक्रमाची सांगता झाली। दैनिक सामनाचे पत्रकार श्री माधव डोळे यांनी आभार व्यक्त केले। मुजम्मिल जैतापकर, दापोली।